महाशिवरात्री म्हटली की लहानांपासून थोरांपर्यंत उपवास करतात. मग उपवासाचे वेगवेगळे अगदी पदार्थ बनवले जातात. पण पूर्वी तसे नव्हते. अगदी पौष्टिक आणि पोटभरीचे पदार्थ. मग त्यातीलच माझ्या लहानपणी माझी आजी पिकलेल्या केळीचे तोंडी लावणे बनवायची. अगदी गोड, आंबट, तिखट, चटपटीत असा हा जिभेवर रेंगाळणारा पदार्थ. किती खाल्ला तरी असं वाटतं अजून खावा. तर चला पाहूया रेसिपी. मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ही मी पिकलेली केळी घेतलेली आहेत. एकदमच पिकलेली केळी आहेत. केळी आता मी सोलून घेते आणि बारीक कट करून घेते. ही केळी सोलून घेतली. ही दोन्हीकडचं असं कट करून घ्यायचं. असे बारीक तुकडे करून घ्यायचे. आपण बऱ्याचदा केळी पिकलेली असली की फेकून देतो किंवा बरेच जण त्याचे उपयोगही करतात. कोणी पुऱ्या बनवतं, कोणी केक बनवतं. पण आपण असा पिकलेल्या केळ्यापासून चटपटीत पदार्थ बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी उपवासाचा. हे मी लहान असताना माझी आजी हा खूप प्रकार बनवायची केळ्याचा. त्यामुळे केळी कट करून घेतलेली आहेत. आपण त्याला आता फोडणी द्यायची सुरुवात करूया. मी तेल घेतलेलं आहे. ह्याच्यातला अर्धा पडी तेल फक्त मी वापरणार आहे. गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये जिरे टाकून घेते. तडतडलं की एक सुकी मिरची टाकून घ्यायची. आता तुम्ही कढीपत्ता खात असाल तर हा कढीपत्ता, नसल खात तर स्किप केला तरी चालेल. जिरे आणि मिरचीचा ठेचा हे चांगलं असं परतून घेते. गॅस अगदी मंदच ठेवायचा. 5 मिनटं झाली. आता मी झाकण काढून घेते. बघा, हे वाफेवर केळी पिकलेलीच होती त्याच्यामुळे 5 मिनटं वाफ दिली की केळ्याला थोडंसं असं पाणी सुटल्यासारखं होतं आणि त्याच वाफेमध्ये केळी अशी आणखी चांगली मऊसूद होऊन जातात. तर बरेचदा आपण उपवास म्हटला की केळी बऱ्याच प्रमाणात आणतो. मग ती भरपूर पिकली जातात. मग त्याचं काय करायचं तर एका दिवशी असं केलं की तोंडी लावणं छान होतं. हे चवीपुरतं मीठ टाकून घेते. ही थोडी मी मिरची पावडर टाकून घेते. तुम्ही खात असाल तर मिरची पावडर टाकायची, नाही टाकली तरी चालते. केळी जरी गोड असली तरी हा थोडासा असं गूळ टाकून घ्यायचा आणि अगदी 1 पाव चमचा लिंबाचा रस. परत चांगलं असं मिक्स करून घेते. जे आंबट तिखट असा हा पदार्थ आपला तयार होतो चटपटीत. हे आपलं हे तोंडी लावणं तयार झालेलं आहे. आंबट गोड तिखट चटपटीत असं हे केळ्याचं तोंडी लावणं. माझी आजी याला तोंडी लावणं बोलायची. तर तुम्ही याला काय नाव द्याल तेही सांगा मला कमेंटमध्ये. अगदी 10 मिनिटात झटपट तयार होणारा पदार्थ आहे. बाउलमध्ये काढून घेते. माझ्याकडे अगदी 2च केळी पिकलेली होती, जास्तीची पिकलेली केळी, म्हणून अगदी एवढासाच झालेला आहे पदार्थ. पण चवीला हा पदार्थ खूप सुंदर लागतो. माझी आजी ह्या पदार्थाला तोंडी लावणे म्हणायची. मग तुम्ही ह्याला काय नाव द्याल ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जरी छोटीशी रेसिपी आवडली असेल तर ह्या महाशिवरात्रीला नक्की एकदा ट्राय करून बघा. हा नक्कीच पदार्थ तुम्हाला आवडेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.